नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं केली आहेत। ठिकठिकाणी जाळपोळ तोडफोड करण्यात आली आहे। नेपाळमधील युवकांनी सरकारला हतबल केले। नेपाळमध्ये निर्माण झालेल्या या अराजकीय परिस्थिती संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। जेनझीच्या पुढे नेपाळ सरकारची हार। हिंसक आंदोलनानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा। सोशल मीडिया बंदीवरून नेपाळमध्ये अराजकता। नेपाळ सरकारने एक नवीन बिल संसदेमध्ये आणलं, ज्यात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला। आणि या एका निर्णयामुळे नेपाळमध्ये एका दिवसातच मोठा कायापालट झालाय। सोशल मीडिया बंदीविरुद्ध युवा शक्ती रस्त्यावर उतरली। प्रचंड आक्रमक झालेल्या 12,000हून अधिक युवकांनी संसदेवर हल्ला करून जाळपोळ तोडफोड सुरू केली। दगडफेक झाली। राष्ट्रपती आणि कायदा मंत्र्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली। ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आणि लष्कराकडून गोळीबार करण्यात आला आणि या धुमश्चक्रीत 23हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला, तर 400हून अधिक जण जखमी झाले। मोठ्या प्रमाणावर महागाई वाढतीये, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढतीये आणि भ्रष्टाचार तिथे प्रचंड बोकाळलेला असल्यामुळेच हे युवक शांततेच्या मार्गाने सोशल मीडियाच्या बॅन विरुद्ध आंदोलन करत होते आणि केपी शर्मा ओली गव्हर्नमेंटनं हिंसक पद्धतीने त्याला दाबण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला। 15, 16, 18, 20 वर्षाची निष्पाप मुलं ही यामध्ये मारली गेली। 20 पेक्षा सुद्धा जास्त तरुणांचा यामध्ये बळी गेल्यामुळे आता हे आंदोलन चिघळलेलं आहे। नेपाळमध्ये तरुण इतके आक्रमक झालेत की त्यांनी अक्षरशः सरकारला सळो की पळो करून सोडलंय। तरुणांच्या या रोषापुढे नेपाळ सरकारने हात टेकले। नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मांचा राजीनामा। गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, आरोग्य मंत्र्यांचाही राजीनामा। दळणवळण मंत्री, ऊर्जा मंत्र्यांचाही राजीनामा। बालेन शहांना अंतरिम पंतप्रधान करण्याची युवकांची मागणी। या हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारने माघार घेत सोशल मीडियावरील बंदी हटवली, मात्र तरीही हे आंदोलन थांबलं नाही। युवकांनी सरकार विरोधातील पवित्रा कायम ठेवला। याच दरम्यान काठमांडूचे महापौर बालेन शहा यांना पंतप्रधान करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। ये काम चोर है, भ्रष्टाचारी है और ये देश के लिए ये जिन्होंने 2 दिन में सब कुछ कर दिया। ये इस नेता सब ने हमारा 19 वर्ष खा दिया और अब हम लोग का प्रधानमंत्री होना चाहिए और अब हम ये पार्टी का नेता नहीं मानते हैं। अब स्टूडेंट को ऐसे तरीके से मारेंगे तो कौन सा देश चलेगा? ये सब बहुत क्रूरल देश जैसा हो गया, क्रूरल शासन हो गया। ये तो ओली का शासन ऐसा नहीं चलता है, कोई देश में ऐसा नहीं चलता है। ये एशिया में ऐसा कम्युनिस्ट शासन नहीं आता है, इतना छोटे देश में तो कैसे चलेगा? ये कभी भी ऐसा नहीं चल रहा है। हम लोग का डेमोक्रेसी लाया, इतने आदमी मर मर के डेमोक्रेसी लाया। ये ऐसा डेमोक्रेसी किसको चाहिए? किसी को डेमोक्रेसी ऐसा नहीं चाहिए। सोशल मीडियावर घातलेली बंदी नेपाळ सरकारला चांगलीच भोवली। या आंदोलनामुळे नेपाळची राजकीय व्यवस्था पूर्ती कोलमडली आहे। गेल्या वर्षी भारताचा शेजारी देश बांगलादेशातही याच पद्धतीनं युवकांनी आंदोलन करून पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार पाडलं होतं आणि आता भारताचा दुसरा शेजारी देश नेपाळचीही अशीच स्थिती झाली आहे। त्यामुळे भारताच्या दृष्टीनं हे आंदोलन लक्षवेधी मानलं जातंय। ज्या वेळेला यापूर्वी नेपाळमध्ये जेव्हा राज्यघटना लिखाणाचं काम चालू होतं त्यावेळेला त्याचे काही प्रतिबिंब हे भारतामध्ये देखील उमटलेलं होतं आणि आपल्याला विशेष करून ज्या वेळेला अशा प्रकारची अस्थिरता नेपाळमध्ये निर्माण होते त्या वेळेला निर्वासितांचे लोंढे हे ह्या मुक्त सीमारेषेच्या माध्यमातून भारतामध्ये येऊ शकतात। त्यामुळे भारताला त्या दृष्टिकोनातून सावध राहणं आणि सतर्क राहणं हे गरजेचं आहे। सध्या नेपाळमध्ये सुरू असलेल्या तरुणांच्या चळवळीने देशाच्या राजकीय भवितव्याला नवं वळण मिळालंय। त्यामुळे येत्या काळात दक्षिण आशियासाठी नेपाळ देश निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.